श्री स्वामी समर्थ. मी तुमच्या सर्वांचा लाडका यश. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा विषय असा आहे की आपण मंदिरातून बाहेर जाताना घंटा का नाही वाजवत. जर तुम्ही मंदिरातून बाहेर जाताना घंटा वाजवत असाल तर हा व्हिडिओ अवश्य पहा. तर हे पहा, मंदिरात प्रवेश करताना भाविक घंटी वाजवून मगच गाभाऱ्यामध्ये जातात. मंदिरामध्ये गेल्यानंतर घंटा वाजवण्यामागे आध्यात्मिक आणि धार्मिक हेतू आहेत. पण तुम्हाला माहित आहे का, मंदिरातील घंटीबाबत वास्तुशास्त्रात देखील काही नियम सांगितले आहेत. वास्तुशास्त्रामध्ये घंटीचा संबंध सकारात्मक ऊर्जेशी जोडला गेला आहे. वास्तुशास्त्रानुसार मंदिरातील घंटा ही सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे. तर अनेकांना फक्त इतकंच माहीत असते की मंदिरात गेल्यानंतर घंटी वाजवून मगच गाभाऱ्यात प्रवेश करावा. पण काही जण मंदिरातून बाहेर पडताना देखील घंटी वाजवतात. पण वास्तुशास्त्रानुसार हे चुकीचे आहे. मंदिरातून बाहेर पडताना कधीच घंटी वाजवू नये. याचे कारण काय जाणून घेऊया. मंदिरामध्ये घंटी का वाजवतात, तर ध्वनीचा संबंध ऊर्जेशी जोडून बघितला जातो. असं म्हणतात की जेव्हा पण मंदिरात गेल्यानंतर घंटी वाजवली जाते, त्या नादामुळे आपला आसपास असलेल्या लोकांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. वास्तुशास्त्राबरोबरच स्कंद पुराणात देखील याचा उल्लेख आढळतो. जेव्हा पण कोणी मंदिरातील घंटी वाजवतो तर येणारा ध्वनी खूपच शुद्ध आणि सकारात्मक ऊर्जेशी जोडला जातो. त्यामुळे मंदिरात प्रवेश करत असताना घंटी वाजवली जाते. वैज्ञानिक कारण काय आहे, तर घंटी वाजवण्यामागे एक वैज्ञानिक कारण देखील आहे. मंदिरातील घंटी वाजवल्यानंतर त्यातून निर्माण होणाऱ्या आवाजामुळे वातावरणात तेज कंपनं निर्माण होतात. त्यामुळे आसपास असलेली जीवाणू, विषाणू नष्ट होतात. त्यामुळे वातावरण शुद्ध करण्यासाठी मंदिरात घंटा वाजवली जाते. मंदिरातून बाहेर निघताना घंटा वाजवावी की नाही, तर हे पहा, अनेकांच्या मनात हा प्रश्न येतो की मंदिरातून बाहेर पडताना पुन्हा घंटी वाजवली पाहिजे का. अनेक जण हा विचार न करताच घंटी वाजवून मंदिरातून बाहेर पडतो. मात्र वास्तुशास्त्रानुसार मंदिरातून बाहेर निघताना घंटी वाजवली नाही पाहिजे. त्यामुळे मंदिरातील सकारात्मक ऊर्जेचा भंग होतो व तुम्हाला मिळालेली सकारात्मक ऊर्जा देखील तुम्ही तिथेच सोडून बाहेर येतात. त्यामुळे मंदिरातून निघताना कधीच घंटा वाजवू नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं आहे. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा. नमस्कार.